हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चला फिरायला। तर आज आपण जाणार आहोत बिजासनी माता या मंदिरात। आम्हाला बराच पुढचा प्रवास करायचा होता, म्हणून आम्ही पहाटेच निघालो होतो। तरी हे मंदिर आहे सेंदवा घाटात। हे मंदिर धुळ्यापासून 87.7 किलोमीटर लांब आहे, म्हणजे साधारणतः 2 तास लागतात। इंदोर पासून 173 किलोमीटर लांब आहेत, म्हणजे साधारणतः 3.25 तास लागतात। आणि सेंदव्यापासून हे मंदिर फक्त 15 किलोमीटर लांब आहे। मुंबई ते आग्रा हा जो महामार्ग आहे, त्या महामार्गावर हा घाट लागत असतो। या मंदिरात जाण्यासाठी बाय रोडच प्रेफरेबल राहील। हे मंदिर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या बाउंड्रीवर आहे। मंदिर सकाळी 5:30 वाजता उघडतं आणि रात्री 10:30ला बंद होतं। नवरात्रीच्या काळात हे मंदिर 24 तास उघडं असतं। मंदिराच्या आवारामध्ये भक्त निवास आहे। भक्त निवासामध्ये भक्त कमी दरात राहू शकतात। जेवणासाठी अन्नछत्र देखील आहे। अन्नछत्राची वेळ आहे सकाळी 11:30 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7:30 ते 9। अन्नछत्रामध्ये 20 ते 30 रुपयामध्ये प्रति व्यक्ती तुम्हाला भोजन मिळते। मंदिरात जाण्यासाठी जो रस्ता आहे तो सरळ चालत जाण्यासाठी आहे आणि फारच थोड्या पायऱ्या आहेत, म्हणून तुम्हाला जर मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांची अडचण असेल तर ती इथे होत नाही। जास्त गर्दी झाली तर वेटिंग एरिया इथे मोठा करून ठेवलेला आहे, जेणेकरून भक्तांना अडचण होणार नाही। पावसाळ्यात अतिशय निसर्गरम्य ठिकाण हे आहे। तुम्ही इथे येऊन छान वेळ सुद्धा घालवू शकतात। वेटिंग एरियाच्या भिंतींवर अतिशय सुंदर देवांचे पेंटिंग केलेले आहेत। असं म्हटलं जातं की देवीच्या पाठीमागे जो तलाव आहे, त्या तलावातनं एक वाघ पाणी पिऊन मंदिरात थोडा वेळ थांबायचा आणि जायचा। श्रीमंत महाराज शिवाजीराव होळकर यांची बिजासनी मातेवर खूपच भक्ती होती। असं म्हणतात की त्यांनी बिजासनी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले, पण काम काही होईना। मग त्यांच्या स्वप्नात देवी आली होती आणि देवीने सांगितले की कुठली तरी इच्छा व्यक्त कर, ती पूर्ण झाल्यावर मंदिराचे काम कर। मग त्यावेळेला त्यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांना महाराज तुकोजीराव होळकर तृतीय हे प्राप्त झाले। महाराज तुकोजीराव होळकर तृतीय हे प्रत्येक नवरात्रीला वाजागाजासहित देवीचे दर्शन घ्यायला येत। मंदिरामध्ये तुम्हाला 9 दुर्गांचा म्हणजे 9 प्रकारच्या देवींचे अवतारांचे दर्शन देखील होईल। 1967 मध्ये गुजरा हुआ जमाना यामध्ये प्रधानमंत्री रामप्रसाद दुबे, जे की होळकरांचे प्रधानमंत्री होते, त्यांनी सुद्धा या मंदिराचा उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीने त्यांच्या पत्नीने जी मन्नत मागितली होती ती पूर्ण झाली आणि अतिशय खालावलेली जी रामप्रसाद दुबे यांची तब्येत होती ती व्यवस्थित झाली। मंदिराच्या आजूबाजूला काही छोटे मंदिरं आहेत, जसे की रामाचं मंदिर, त्याप्रमाणे हनुमानाचं मंदिर आणि बाजूच्याच डोंगरावर पशुपतीनाथ यांचं मंदिर देखील आहे। मंदिराजवळ निवासी शाळा आहे। निवासी शाळा ही इयत्ता 8वी पर्यंत आहे आणि या निवासी शाळेमध्ये मुलांना निशुल्क शिकवले जाते व अन्न देखील दिले जाते। मंदिराची गोशाळा देखील आहे, तिथे एकही गाय विकत घेतली नाहीये, तर त्यांचं संगोपन केलं जातं। असं म्हटलं जातं की हे जे बिजासनी मातेचं मंदिर आहे ते 300 पेक्षा अधिक वर्ष जुनं आहे आणि या मंदिराचा 3 वेळा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। अनेकांची कुलस्वामिनी असलेल्या बिजासनी माता मंदिरात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने येतात व त्यांच्या अनेक इच्छा देखील पूर्ण होतात। छान डोंगराळ भागात असलेलं हे मंदिर आहे, अतिशय प्रसन्न वाटतं। आम्ही तिथे समोर चहा घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो। तुम्हाला कुठल्या स्थळाची माहिती हवी हे मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्यापर्यंत नक्की ते पोहोचवेल। माहेश्वर, उज्जैन तसंच माउंट आबू, दमन या ठिकाणचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत। तुम्ही पण असेच फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत फिरून टाइम स्पेंड करा। चला तर मग पुढच्या ठिकाणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।